कोरेगावचं हिंद केसरी मैदान आणि रायना गुलालात मित्रांनो आणि संघर्ष म्हणायला लागेल एक प्रकारे. पण लढतीत निकाल घेतला आणि चारही पण बैल चांगली पळाली. ती पण गाडी चांगली पळाली. सामना झाला आणि संगमत म्हणजे आमची पण इच्छा होती की पळावं, त्यांच्यातला एक बैल आपला एक बैल. पण शेवटी काय आहे, भागातलं मैदान आहे माझ्या पण आणि चिठ्ठ्या टाकल्या. चिठ्ठी वापरल्या आणि गाडी फायनल चांगली पळाली. आणखीन म्हणजे तुमचं काय विषय नव्हता एक प्रकारे चारी पण आणि चारही पण बैल आपली ती आणि आम्ही म्हणजे आता शेवटी काय माझा पण एक बैल आणि त्यातला पण एक बैल अशी आमची इच्छा होती. पण काय नाही झालं तसं. मग कमिटीने निर्णय घेतला चिठ्ठीचा. चिठ्ठीचा निर्णय तुमच्या हो आमच्या बाजूने. राहुलबाईंनी विनंती केली की आपा आम्हाला पळल्यानंतर तुम्ही खाली गेलो. हाय विनंती केली ती. माझा पण थोडक्यात गेल्या वर्षी म्हणजे रायना थोडक्यात मार खाल्ल्याला आणि यंदा निकाल घेतला. शेवटी आम्हाला माझ्या भागातलं पण मैदान आहे. शेवटी मला पण आज माझे पण एक इच्छा आहे की भागातल्या मैदानात बैल राहावा आणि शेवटी हिंद केसरीच्या मैदानात बैल पळावा. आम्ही म्हणजे एक इच्छा होती की आमचा कुठला त्यातला एक कुठला तरी बैल पळावा. दोन्ही शेवटी काय एक बैल पळाला असं चाललं असतं. आपा पण मोठ्या मैदानाची तयारी लय असते तुमची पहिल्यापासून आणि त्यामुळं कुठेतरी म्हणजे आणि बैल पण त्याची म्हणजे तुमची परीक्षा म्हणजे एक प्रकारे मला आता बैल बघा की माळशिरसला हिंद केसरी झाला, काशेगावला हिंद केसरी झाला, कोरेगावला हिंद केसरी झाला. म्हणजे हिंद केसरी होणं पण काय सोपं नाही. किंवा आता 3 वेळा हिंद केसरी झाला बैल आणि भारत आपला 7 वेळा हिंद केसरी आहे. रायना 3 वेळा हिंद केसरी झाला आणि कोरेगावला लख आहे आणि कोरेगावचं भैरवनाथ आशीर्वाद आणि जोगेश्वरीच्या आशीर्वादानं दरवर्षी इथं काही ना काही तर आपलं म्हणजे नाव होतं इथं. आता काय वाटत होतं आपण चिठ्ठ्या हे करताना तुम्हाला एक तुम्ही एक प्रकारे काय म्हणते त्याला, तुम्हाला वाटत होतं की बाबा त्यांना वाटत होतं आपली चिट निघावी, तुम्हाला म्हणजे एक प्रकारे वाटतंच की कुणाला आपली चिट निघाल. पण नाही काय एवढा विषय आहे. आम्हाला वाटलं बाबा काहीतरी त्यांच्याला ते पळ आम्हाला समाधान होतं आणि आपली गाडी आली तरी आम्हाला समाधान होतं. शेवटी काय माझ्याचा नंदी पाळणार होता, मालका पाळणार नव्हती आणि त्यांचं पण आपलं कसं शेवटी दोन्ही बैलांचा विचार केल्याशिवाय शेवटी आज मला पण त्या पैरेकरांना विचारल्याशिवाय म्हणजे मी एकटा शेवटी निर्णय घेऊ शकत नाही ना. त्याच्यामुळे आपलं ती झाली ती चिठ्ठी टाकली त्यांनी आणि आपली गाडी पळाली. म्हणजे काय असेल ती नशिबानं नशिबान झालं चांगलं. का आता आज वाटत होतं बरे अनेक लोकांना वाटत होतं की 1 नंबर होऊ शकतोय. 1 नंबर होण्यापेक्षा गुलाल झाला हे महत्वाचा आहे आणि तुम्ही ती सीमेची लढत झाली तिथंच आपलं मन जिंकलेलं, तिथंच आपण म्हणजे तिथंच आपण 1 नंबर केल्या का या गुलाल झाला विषय. गुलाला हिंद केसरीत गुलाल झाला म्हणजे आपलं नशीब चांगला आहे आणि आपला पायरा कॅन्सल झालता आणि म्हणजे आपला पायरा जरा हे झालता आणि संध्याकाळी पायरा म्हणून आपण हिंद केसरी होते. आपलं नशीब आहे 2 वेळा आपण हिंद केसरी झाली आता 15 दिवसात. पायरा कच झाला बापा रातचा रात्री मला वाटतं पायरा झाला असेल 9:30च्या आसपास झाला पायरा. इतक्या लेट काम ना म्हणजे पायरा आपला एक होता दुसरं म्हणजे जरा पहिला आजारी पडल्यामुळे पायरा कॅन्सल झाला. मग संध्याकाळी पायरा केला मी. एकदम संध्याकाळी पायरा झाला आणि हिंद केसरी झाला ही महत्त्वाची. होतेच की आणि नशिबान चांगल्या गाडी लढत दिली आहे आणि चारी पण बैल 1 नंबरची बैल आहे. आज महाराष्ट्रात 1 नंबरची बैल आहे ती. तायगावचा बैल, आज अंधारातला बैल, गरीबाचा बैल, तो पण आज बैल दाखवून दिला की मी पण बाबांनो पळू शकतो आणि तो पण आज हिंद केसरी झाला बैल. अनेक गाड्यांना म्हणजे अपयश आलं म्हणजे काहीतरी फॉल झाले म्हणजे बकासूर आपला फॉल झाला, बकासूर झाला, मल्हार झाला, आमच्या अण्णा शेठचा हरण्या झाला, नानाचा चिक्या झाला. काय कशामुळे झालं असेल ही काय शेवटी कसं नशिबात पण लागतंय आणि त्यांचं पण म्हणजे आज एवढ्या पैशाचा अण्णा आमचा बैल घेतला. हिंद केसरी व्हावी आमची इच्छा होती एक. शेवटी काय अण्णा शेठ म्हणजे माझ्या घरचा म्हणजे भाऊच आहे आणि आज एवढ्या पैशाला बैल घेतलाय. आमची एक इच्छा होती तो बैल राहावा. पण जास्त गाड्या नव्याच विषयात आल्या ह्या मैदानात, काय विषय झाला ह्या मैदानात इतिहास आहे की नवीन चेहरा म्हणजे गेल्या वर्षी स्वराजने केला 1 नंबर आणि जलवानं, आता मेहरबान आणि भोंगा आणि आज म्हणजे कसं बैल आज दोन्ही पण बैल चांगली 1 नंबर मधले इथे. या मैदानात ह्या मैदानाचा फाटी बदलली, काय फरक वाटतो? आज रान बेस्ट आणि 1 नंबर मैदान झालं. कमिटीचा आम्ही आभारी मानतो की एकही निर्णय चुकीचा झालेला नाही आणि एकालाही त्यांनी म्हणजे बॉट लावलेला म्हणजे झालेला नाही की बाबा कुणाला आज त्यांनी एक शिवी पण दिलेली नाही कोणाला. एवढा अटीतटीचा निकाल म्हणजे अटीतटीचा तुमचा निकाल, परंतु मी राहुलबाईंचं पण आभार मानतो तुमचं पण, कारण वाद नाही कुठला. पण तुम्ही आता बघा थोडं झालं तर लगेच आंबरी तुमरी होती, वाद नाही तू आणि म्हणजे सामना तर सामनाच नाही आणि आंबरी तुमरी देण्यापेक्षा चारी पण बैल आपल्या जवळच्या येते आणि सामना झाल्यावर सामना मान्य करायला पाहिजे आणि हारल्यावर हार मान्य करायला पाहिजे आणि लगेच जिंकल्यामध्ये हरवून जायचं नाही, शांत राहायचं. शेवटी आज आपलं नशिबा उद्या दुसऱ्याच असतं आणि चारी पण बैल काही असे काय शेवटी मत्तूर आणि भोंगा पण काय असे काय बैलला आज 1 नंबर मधले महाराष्ट्रात मग आणि आमची गाडी सामना केला म्हणजे आम्हाला लय आनंद आहे.
आता मला सांगा ह्या मैदानावर आपा तुम्हाला म्हणजे मला वाटतं हे मैदान म्हणजे कोरेगावचं एक लक आहे. 2 वर्ष राहिला इथं आणि रायना गेल्या वर्षी थोडक्यात झालं, आता राहिला 3ऱ्या वर्षात. म्हणजे माझे तिन्ही पण बैल इथं राहिले त्या. आणि मथुर आणि भुंगा ही 6 वर्षातनं जोडी एकत्र म्हणजे एक प्रकारे विरोधक म्हणून खेळत होती, आज एका पैरात आली. नाही आणि खेळ एकत्र आलाच पाहिजे. आज गटात मार खाला तर उद्या सीमित म्हणजे उद्या दुसऱ्या मैदानात आपण एकत्र पाहिजे. ती तिथल्या त्या मैदानाचा विषय सोडून द्यायचा. टीम विषयी काय सांगाल तुमच्या? टीमचं काय पाहिजे सगळी पोरं म्हणजे काय कष्ट आहे. ड्रायव्हर महत्वाचा घरचा आहे, सोडणारा सगळे घरचे आहे. सागर, निखिल, पांडा, भैया आमचा हे सगळे घरचे असल्यामुळे काय अडचण येत नाही. ड्रायव्हर महत्वाचा, ड्रायव्हर हक्काचा पाहिजे. एकच गाडी हाणतो ना ड्रायव्हर. काय जेव्हा आपला बैल असेल तेव्हा एकच गाडी पळवतो, त्याच्यामुळे स्टॅमिना आणि त्याला पण कळतं ना, अंदाज येतो ना. गटाला सावरून आणतो, सीमेला गाडी चांगली आणतो, फायनल त्याच्या चांगली गाडी आणतो. भया आजपर्यंत रायनानं याच्या मागणी भारतनं पण कधी आप्पाची मान खाली करून दिली नाही. रायनानं पण आप्पाची मान कधी खाली, त्याच्या अटीतटीचा सामना जिथं रायनानं 100% सामन्यात निकाल घेतला एक प्रकारे. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो म्हणजे रायनाचं म्हणजे 2 आठ हिंद केसरी झालं, काशीगावचा पण 8 हिंद केसरी झाला, आजचा पण हिंद केसरी झाला. पहिला जर रातच्या 11 वाजता पैर होते ते, रात्री 11:30 वाजता पैराच नव्हता आम्हाला. मग नशिबानं आम्हाला पण आप्पाने देगावच्या पाखऱ्यावाल्याला फोन केला की बैल मोका आहे का. ती पण म्हणते आमचा बैल मोका आहे, एका शब्दावर ती पण घेऊन आली. ती आम्हाला चिठ्ठी सकट, आमची चिठ्ठी सकट नव्हती, पण कोरेगावच्या म्हणजे कम्युनिटीतली माणसं आपली आप्पांचं जोडीदार आहे, त्यांनी चिठ्ठी दिली. गटाला गाडी चांगली पाहिली, सीमेला पण म्हणजे चांगलीच गाडी, म्हणजे दोन्ही पण गाड्या आपल्याच आहेत. त्या सामना झाला सीमेला, फायनलला पण चांगली पाहिली. अटीतटीत काय वाटत होतं तू जाणवत? अटीतटीत म्हणजे आता ती गाडी सगळ्यात आता टॉपची आहे. म्हणजे मग तरुण बोंगा ही गाडी मुंबईची पण टॉपची आहे, जाईल त्या अड्ड्यात ती पण राहते आणि आपली पण गाडी जाईल त्या अड्ड्यात राहत्या. पण बैल पण काल दुपारी आलाय मुंबईतनं, त्याला पण प्रवास झालाय, तरी पण गाडीनं सामना केला. सीमेला लई पाहिली गाडी. फायनल काय काय वाटतंय फायनल? फायनलला म्हणजे आपणची एकच इच्छा असते, आपल्या बैलांनी गुलाल फक्त लागून दे, नंबर कितवा होतो ही आप्पा बघत नाहीत कधीच. फक्त आपणची इच्छा आहे कायम बैल गुलालात आपले असावे. आणि हिंद केसरी कोरेगावच्या मैदानात म्हणजे मागल्या वर्षी ह्याच गाड्या दोन्ही म्हणजे मथुर पण आणि रायनाचे एका सीमेत गाड्या आल्या त्या आणि बोंगा पण त्यातच होता. आणि सगळ्यात महत्वाचं तेव्हा पण आपल्याला थोडक्यात हार मानावी लागलेली, पण आज रायनाला सांगितलं आपल्याला आज हारून नाही चालणार, कारण शेवटी आपल्या पण इज्जत सवाल आहे. त्यामुळे रायनानं पण सिद्ध केलं आणि सीमेला सामना केला. आप्पा बघा गेल्या वर्षी पण हीच, आता पण हीच, म्हणजे एक प्रकारे पण बैल मुंगा पण त्यातच होता, मथुर पण त्यातच होता आणि रायना पण त्यातच होता. आणि सगळ्या म्हणजे तिन्ही पण बैलांनी गेल्या वर्षी पण आता तेच बैल आले होते. आणि म्हणजे गाड्या लय तेव्हा पण गाड्या लय काटागिरीला झाली, तेव्हा पण आपण म्हणजे थोडक्यात मार खाल्लेला. आणि आता पण म्हणजे तशी लढत झाली, चांगली लढत झाली आता. तर मित्रांनो बघा शेट विषय काय सांगचाल? शेटचा काय विषय नसतो, शेट म्हणजे एकदम भावागत येते मोठ्या. आणि महत्वाचा विश्वास पाहिजे एकामेकाच्या. जेव्हा आपल्यासाठी बैल मध्यरात्री येते ती, आज एवढा मोठा पहिलाचा मालक केलं या, नाना असू द्या, शेट असू द्या, आणि म्हणजे एक विश्वास पाहिजे. आणि विश्वास असला की तुमचा खेळ पण मोठा होऊ शकतो आणि तेव्हा तुम्हाला गुलाल भेटतो. तुमच्यात जर मिळ नसला तर तुमचा गुलाल होऊ शकत नाही. पण हे काय बरं का आप्पा, म्हणजे मी आता अनेक आता तुम्हाला जवळ बघतोय, परंतु किती पण मोठा फॅसला असू द्या, पण आप्पा तुमचा संयम लय जोरात आहे की काय नाही म्हणजे विचार नाही करत की तुम्ही म्हणजे असं कधी वैतागला मी बघितलं नाही. संयम काय, मी रोज खेळत आहे आणि माझ्या नशिबात कसं असतं, आपण म्हणतो महादेवाचं वरदानच आहे आपल्याला की आपण जो बैल आपल्याला कायम गुलालात आहे. माणसांना किती पैसे घालवले, आपण काय पैसे वाला नाही एवढं मोठं, पण किती माणसांनी पैसे घालवले तर त्यांना गुलाल नाही. आपलं नशीब चांगलं आहे की आपण म्हणजे मैदानात आपल्याला गुलाल आहेच. बैल क्वार्टर फायनलचा असू द्या, माझी दुसरी बैलाची तरी ती पण फायनल राहते ती. पण हे काय बैल तुम्ही नवीनच काढता म्हणजे आता समजा माणसाला वाटतं ना ही बैल एक नंबर ही बैल गुलाल राहू शकतो, म्हणजे तुम्ही एक प्रकारे डोक्यात तुमचं जे अंधारातली बैल एक नंबरातलीच बैल पण अंधारात असते तीच बाहेर काढता. आम्ही बघा की आता म्हणजे 2-3 बैलांचं माझं नियोजन असते. सावकार आमचा घरचा बैल आज जरा म्हणजे ही झाला, तर आमची आज सावकारांना आम्हीच पळणार होतो. फक्त माझा मित्र आहे ते आकाश शिंदे, यांना बैल आपण सावकार दिल्यामुळं आम्ही थांबलो, नाहीतर आमची घरचेच म्हणजे सावकार रायनाच पळवायची होती. आणि त्यात आम्ही परत एकदा पळवणार आहे. त्यांची गाडी पळतीच घरची, आणि म्हणजे सावकारचा मालक माझ्यावर विश्वास आहे त्यांचा की तुम्ही म्हणाल ते म्हणजे मी म्हणाल ते करते ती, आणि विश्वास तसाच पाहिजे. आणि आता ती गाडी आम्ही एक मैदान पळवणार आहे पुन्हा. आपा शुभेच्छा तुम्हाला, असा सेम राहणार आप्पाचा. धन्यवाद.